हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर चला बनवूया आज पावभाजी. तर मी इथे एक पूर्ण फुलकोबीचे फूल स्वच्छ धुवून कापून घेतल्या, 2 मीडियम साईजचे आलू, 1 वाटी वाटाण्याचे दाणे, 2 गाजर कापून घेतले स्वच्छ धुवून, आणि त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बीटरूट कापून घेतले आहे. आणि आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं आहे. तर कुकरला 4 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, जेव्हापर्यंत कुकरला शिट्ट्या येत आहेत तेव्हापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे कुकर झालेला आहे, त्यामध्ये आपण छान स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅशरच्या मदतीने. आता त्याला तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये मी एक छोटंसं बटर घेतलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, आणि त्यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे कांदा बारीक कापून टाकलेले आहे. त्याला छान तांबूस येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे. त्यासोबतच त्यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे टमाटर कापून घेतलेले आहेत, ते पण टाकून घ्यायचे आहे. छान नरम येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. कांदा आणि टमाटर छान तांबूस येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आता हे शिजल्यामध्ये आपण आपल्या किचनमधील बेसिक मसाले टाकून घेऊयात. जसं 2 चमचे तिखट मी इथे घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धण्याची पूड आणि 1 ते 1.5 चम्मच इथे मीठ घेतलेलं आहे. तर याला पण छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. आता इथे मी पावभाजी मसाल्याचा वापर केला, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापर केला आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं याला पण तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे, आणि हे शिजल्यानंतर याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदे आणि टमाटर बटर नाही लागले पाहिजे. आता जे आपण पावभाजी शिजवून घेतली होती, कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या, स्मॅश करून घेतल्या होत्या, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि याला पण थोडा वेळ असं झाकून शिजवू द्यायचं, 2 मिनटं शिजवायचं. आता याच्यामध्ये थोडंसं मस्त हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, आणि सोबतच त्यामध्ये मी बटरचा वापर केलेला आहे. बटरचा वापर आधी पण केलेला, तुम्ही एकच वेळ करू शकता तुमच्याकडे नसेल तर. आता 2 मिनटं याला गरम मंद आचेवर ठेवून घेतलं आहे. आता मी पाव एकीकडे भाजून घेत आहे. त्यामध्ये तुमच्याकडे तेल असेल तर तेल, नाहीतर बटर असेल तर बटर वापरू शकता पाव भाजण्यासाठी. त्यामध्ये पाव लावून भाजी टाकून आता मस्त एन्जॉय. तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा.